नमस्कार, वेद विकासाचा 24 तास घडामोडींमध्ये आपलं स्वागत. पनवेल शहर व 29 गावांच्या तीव्र पाणी टंचाई विरोधात 27 मे रोजी कामोठे येथील पाणी वितरण केंद्रावर भव्य मोर्चाचं आयोजन अरविंद पुंडलिक म्हात्रे विरोधी पक्षनेते पनवेल महानगरपालिका यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील 29 गावे तसेच परिसरामध्ये सध्या भीषण पाणी टंचाई निर्माण झाली असून नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक भागांमध्ये अनियमित पाणीपुरवठा होत असल्याने महिला, ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी व सर्वसामान्य नागरिकांना मोठ्या प्रमाणात हाल अपेष्टा सहन कराव्या लागत आहेत. त्यामुळे टँकरद्वारे देखील अपुरा पाणीपुरवठा होत असल्याने ह्या मोर्चाचं आयोजन करण्यात आले असल्याचे अरविंद म्हात्रे यांनी यावेळी सांगितले. कळंबुली असू द्या, खारघर असू दे, नावडा फेज 2 असू द्या, तलोजा असू द्या, या जुना पनवेल असू द्या, या सर्व परिसरामध्ये पाण्याची पूर्ण तुटवडा कमी असल्यामुळे आज परिस्थिती झालेली आहे. त्याच्यासाठी आम्ही पूर्ण राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री किंवा कोकण आयुक्त, जिल्हा अधिकारी, नवी मुंबईचे आयुक्त, पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त, ज्या DCP, CP या सर्व जणांना आम्ही पत्र देऊन केलेले आहे का 17 तारखेला आम्ही पनवेल महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये असलेली जे मोरब्या धरणावरनं म्हणजे जी जलवाहिनी येतोय ती जलवाहिनी कळंबुलीवरनं तर ते नवी मुंबईकडे जातो. तर कांबोडा इथंशी व्यंकटेश प्रसाद हॉटेल आहे तिथंशी ते कॉक आहे, तो कॉक आम्ही बंद करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि तो पाणी पनवेलकर वर्ग करणार आहे. आम्ही त्यांच्याकडे मागणी केलेली आहे का त्यांच्याकडे अतिरिक्त पाणी 100 MLD आहे आणि 100 MLD पाणी असल्या कारणाने आम्ही त्यांच्याकडे फक्त 30 MLD पाणी मागतोय. आणि 30 MLD हा का आम्ही जूनच्या आम्हाला 30 तारखेपर्यंत पाणीचा पुरवठा दिला तर आपल्याला माहिती आहे निसर्गाचं पाणी पडणार आहे. आणि त्यांच्या आयुक्तांनी 2 दिवसापूर्वी स्टेटमेंट दिलेले आहे का आमच्याकडे 85 दिवस पुरेल एवढं पाणी आहे. म्हणजे पाणीचा अतिरिक्त पाणी असून सुद्धा त्यांच्याकडे कोटा मोठ्या प्रमाणात आहे. आम्ही पाणी ही वस्तू मागतोय, दुसरं आम्ही कोणती वस्तू मागत नाही आणि ती पण आम्ही फुकट मागत नाही, तिथे सुद्धा आम्ही दर भरतोय, पैसे देऊनच आपण पाणी मागतोय. आणि नवी मुंबई महानगरपालिका जो पाणी न देण्याचा निर्णय घेत ही चुकीची भूमिका आहे त्यांची. याच्यासाठी मी सर्व पद्धतीने जे रितसर कायदेशीर जे पेपर द्यायला पाहिजेत, निवेदन द्यायला पाहिजेत, त्या प्रकारे सर्व जणांना मी निवेदन दिलेलं आहे. आमची मागणी हीच आहे का जसं ते म्हणतात नवी मुंबई महानगरपालिकेचा तो डॅम आहे मोरबा डॅम, पण ज्यावेळी डॅम घेतावेळी शिडकोनी 108 कोटी रुपये दिलेले होते आणि 108 कोटी रुपये अजूनही नवी मुंबई महानगरपालिकेने दिलेले नाही. आणि त्यावेळी 108 कोटी रुपये देत असताना शिडकोनी या 95 गावामध्ये ही 28 गावं सुद्धा होती जी 2016 साली पनवेल महानगरपालिकेमध्ये समाविष्ट झालेली आहेत. आज त्यांची अवस्था सुद्धा बघायला पाहिजे तुम्ही, तो विचार कोणी करतच नाहीये. आमचा म्हणणं वाद हद्दीचा नसून आज आम्ही पनवेल हा संकटात पडलेला आहे पाण्यापासून, यांना कुठं मार्ग काढावा याच्यासाठी आम्ही हा ठोस निर्णय घेतलेला आहे की येत्या 17 तारखेला आम्ही 100% प्रत्येक गाव वाईज, सेक्टर वाईज आमच्या बैठका चालू आहेत आणि या बैठक जनजागृती चालू आहेत आणि सर्व जनता ही 17 तारखेला 11 वाजता कांबोडा व्यंकटेश हॉटेलची तशी जमून आम्ही तो कॉक 100% फोडणार. हे आपल्या त्याच्यासाठी आधी पत्रकार परिषद ठेवलं का सर्व जणांना याच्याबद्दल माहिती आणि सविस्तर आपल्याबद्दल प्रसार माध्यमातून मिळावं. आम्ही 17 तारखेला मोर्चा करण्यासाठी पूर्ण गाव वाईज, सेक्टर वाईज आमच्या सभा चालू आहेत आणि 17 तारखेला मोर्चा सर्व नागरिक म्हणजे कांबोटा, खारघर, पनवेल आणि तलोजा या परिसरामधले सर्व नागरिक येत्या कांबोट्याला 10:30 वाजता जमणार आहेत. व्यंकटेश हॉटेलच्या जिथून जलवाहिनी जातोय त्या जलवाहिनीजवळ तो कॉक फिरवण्यासाठी येणार आहे. नवी मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तांना आम्ही 3 वेळा भेटायला गेलो होतो रितसर प्रमाणे, पण एकदाही आमची भेट झाली नाहीये. त्याच्यामुळे आम्ही त्यांना निवेदन त्यांच्या कार्यालयामध्ये देऊन आलेलो आहोत आणि या संदर्भात मी स्वतः महापौरांशी वैयक्तिक भेटून सुद्धा बोललो, दूरध्वनी करून सुद्धा काल सुद्धा बोललो त्यांच्याशी आणि विरोधी पक्ष नेत्यांना सुद्धा भेटलेलो आहोत या संदर्भात सुद्धा. हो, काल मला त्यांच्या नवी मुंबई महानगरपालिकेचे महापौर आहेत त्यांचं फोनवरती दूरध्वनीवर माझी चर्चा झाली. त्यांचं म्हणणं तुम्ही एकदा गणेशजी नाईक साहेबांशी सुद्धा चर्चा करा. मी त्यांची चर्चा करण्यासाठी त्यांचंही निवेदन बनवलेलं आहे. मी आज भेटायला सुद्धा गेलो होतो सकाळी, मला समजलं त्यांच्या कार्यालयामधून आज कॅबिनेट मिटिंग असल्या कारणाने ते आज मुंबईला आहेत
तर आज पत्रकार परिषद असल्यामुळे मी त्यांना भेटू शकलो नाही, पण साधारण या 2 दिवसामध्ये त्यांची मी भेट घेणार आहे. आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील उद्यामध्ये येत आहेत. त्यांच्याकडे काही मागणी करणार आहात का? तुम्ही काही विरोध करणार? हो, त्यांना मी ऑलरेडी राज्याचे जे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आहेत तर त्यांच्याकडे पत्र दिलेलं आहे, रिसर ईमेल सुद्धा केलेलं आहे. आजच्या पनवेलमध्ये म्हणजे उरणमध्ये येणार आहेत, त्याच्यामुळे मी रिसर त्यांना सुद्धा निवेदन देणार आहे. मोठ्या धरणाच्या पनवेलकरांसाठी पाणी मागताय, त्या धरणाची स्थिती काय आहे आणि पाण्याची साठवणूक किती टक्के आहे? आज मोरबे धरणामध्ये पाहिले तर 100 MLT पाणी अतिरिक्त पाणी त्यांच्याकडे आहे. आणि काल आयुक्त नवी मुंबई महानगरपालिकेची जे बाईट दिले किंवा पत्रामध्ये वृत्तपत्रामध्ये माहिती मिळाली त्याच्यानुसार त्यांनी सांगितलं 85 दिवस पुरेल एवढं पाणी आमच्याकडे साठा आहे. आमची विनंती अशी का 15 आपण जनरली 7 जूनच पकडतो, पण आम्ही 15 जून पर्यंत पावसाचा एक अंदाज येऊन एक महिनाभर पाणी जरी आम्हाला 30 MLT दिलं तर आपण पनवेलमधल्या जी समस्या पाण्याच्या आज झालेली आहे तिच्यामध्ये पाण्यावर आपण व्यवस्थितपणाने पाणी आपण नागरिकांना देऊ शकतो. आणि मुख्यमंत्री साहेबांना भेटण्यासाठी आम्ही निवेदन सुद्धा देणार आहोत. ऑलरेडी मी निवेदन त्यांना मेलद्वारे दिले, मी त्यांना रजिस्टर पोस्टाने दिले, पुन्हा त्यांच्या ऑफिसमध्ये जाऊन सुद्धा मुख्यमंत्री साहेबांना पत्र दिले, तसं राज्याचे उपमुख्यमंत्र्यांना सुद्धा भेटून सुद्धा पत्र दिले. जी प्रोसिजर करायची शासनाची ती सर्व प्रोसिजर मी केलेली आहे. वर्गाची जी लाईन आहे ती पनवेल तालुक्यातून गेलेली आहे. काही ग्रामपंचायतींना पाण्याचा पुरवठा केला जातो आणि आपण मध्यंतरी इशारा दिला की जर पाणी दिलं नाही तर पाईपलाईन फोडण्यात येईल. तर असं काही कारण इरादा आहे? नाही, आम्ही तुम्हाला स्पष्ट सांगितले 17 तारखेला आम्ही तोच निवेदनात आहोत. आम्हाला पनवेलच्या नागरिकांना घसा कोरडा ठेवून राखायचा नाही. इथं आम्हाला लोकप्रतिनिधी म्हणून पनवेलच्या नागरिकांनी निवडून दिलेले आहे आणि पनवेलच्या नागरिकाचा विरोधी पक्ष नेता या नात्याने माझी एक जबाबदारी आहे की माझ्या नागरिकांना कधी कोरडा घसा ठेवू नये, म्हणून मी माझ्या नागरिकांसाठी हा विचार करणारा सगळ्या वक्तव्य बोललो. मोर्चा काढू नये यासाठी काय तुमच्या शासनाला दबाव येणार? नाही, अजूनपर्यंत काय आमच्याकडे दबाव आला नाही. स्वतः कलेक्टर साहेब बोलले. 2 दिवसापूर्वी रायगड जिल्हा कलेक्टर जावले साहेबांकडे भेटायला गेलो होतो, त्यांना निवेदन दिलं. त्यावेळी ते बोलले का असं डायरेक्ट तुम्ही टोकाची भूमिका घेऊ नका. आम्ही म्हटलं शेवटी टोकाची भूमिका नाही घेतली तर आम्हालाही जमणार नाहीये, आलं लक्षात ना. त्याच्यामुळे बैठक लावण्यासाठी मी पाहिजे निवेदन द्यायला सांगतो, तुमची बैठक घ्यायला सांगतो, पण अजूनपर्यंत आम्हाला मेसेज असं कुठलं आलं नाही. त्यामुळे आम्ही आमच्या भूमिकेला तयार आहोत. सर, तुम्ही नवी मुंबई आयुक्तांची भेट घेतलेली आहे का? मी नवी मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तांना भेटायला 3 वेळा गेलो होतो. नवी मुंबईच्या महानगरपालिकेचे आयुक्त मला भेटले नाही. मी स्वतः त्यांच्या कार्यालयात जाऊन पत्र दिलेलं आहे. त्यावेळी तिथले महापौर नवी मुंबई महानगरपालिकेचे त्यांची भेट झाली नाही. मग विरोधी पक्षनेत्याची माझी भेट झाली आणि नवी मुंबई महानगरपालिकेचे महापौर ताई आहेत आमच्या, त्या 2 दिवसापूर्वी मला भेटल्या. त्यांना मी सांगितलं की तुम्हाला निवेदन दिलेलं आहे. ते बोलले मला निवेदन मिळालं, परंतु तुम्ही आमचे जे नेते आहेत गणेशजी नाईक साहेब आहेत त्यांच्याशी एकदा चर्चा करा. तुम्ही बोलले तुम्ही आज गणेशजी नाईक साहेबांना भेटायला जाणार होतो, पण आज कॅबिनेट मिटिंग असल्या कारणाने त्यांची माझी सकाळी भेट झाली नाही. त्याच्यामुळे त्यांना सुद्धा भेटून मी विनंती करणार आहे.